नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नंदिनीचा दारूचा नशा उतरलेला असतो आणि तिचं डोकं आता खूपच दुखत असतं. जीवाला अगोदरच माहित असतं की नंदिनीचं डोकं दुखेल, त्यामुळे तो तिच्यासाठी काळा घेऊन आलेला असतो. तर नंदिनी म्हणते की हे सगळं काय होतेस, मी इथे कशी आलीस, मला काहीच आठवत नाही. तर जीवा म्हणतो, दारू पिऊन उठल्यावर कोणताही माणूस हाच प्रश्न विचारतो, पण आज मी खुश आहे कारण आज आपण घरी जाणार आहोत. तर इकडे नंदिनी आता स्पष्टपणे नकार देते की मला असं काही बोलले नाही. तर जेव्हा म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे, तू माझ्या हातावर बघ काय लिहिलं, हे तुझं हस्ताक्षर आहे ना. तर नंदिनी म्हणते की हे मी कधी लिहिलेलं नाही, मला तर काहीच आठवत नाही. जेव्हा म्हणतोय की अगं तू काल मला सांगितलं की तुझ्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे, तुला माहित आहे का, काल आपण आयुष्यातले सगळ्यात प्रेमळ दिवस होता. तर इकडे नंदिनी एकच बोलत असते की मला काहीच आठवत नाही. तेव्हा जेव्हा म्हणतो की हे बघ नंदिनी, मस्करी करू नकोस, मी आईला सुद्धा फोन करून सांगितलं की त्यांच्या सुनेला मी घरी घेऊन येतोय. त्याच वेळी तिथे धनंजय रागातच येतो. तर नंदिनीकडे खूपच घाबरते. तर जीवा म्हणतो की बघा तुम्ही नंदिनीला काहीच बोलू नका. धनंजय म्हणतो की तू रात्रभर या मुलासोबत इथे होतीस. तर जीवा अडवण्याचा प्रयत्न करतो. तो धनंजय रागातच त्याला ढकलून देतो. धनंजय म्हणतो की नंदिनी तुझं हे काय वागणं आहे आणि तू दारू प्यायलीच आहे. तर नंदिनी म्हणते की नाही बाबा, मी दारू प्यायली नाही, मला काहीच आठवत नाही. तर जीवा सगळ्यांना असं ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र त्याचं बोलणं कोणी ऐकून घेत नसतं. धनंजय त्याच्यावर आरोप करतो की तू नंदिनीला मिळवण्यासाठी, तिचा होकार ऐकण्यासाठी तिला दारू पाजली. तर जीवा आता रागातच म्हणतो की काही झालं तरी मी नंदिनीला इथून घेऊनच जाणार. धनंजय म्हणतो की तू काय आता माझ्या मुलीला बेजबरी इथून घेऊन जाणार आहेस का. नंदिनी म्हणते की नंदिनीला मला काल सांगितलं की तिचं माझ्यावर प्रेम आहे. तर धनंजय रागातच आता जीवाच्या कानाखाली मारतो. माझ्या मुलीला दारू पाजून जबरदस्ती तिचा होकार मिळवण्यासाठी तू प्रयत्न करतो. जेव्हा म्हणतो की मारा सासरे बुवा, आज तुमचा कितीही मार खायला मी तयार आहे. तुमचा मार खाल्ल्याने नंदिनीच्या मनात जे माझ्याबद्दल प्रेम आहे ते कधीही कमी होणार नाही. धनंजय म्हणतो की ती तर तुझ्यावर प्रेम करतेस, पण 16 डिसेंबर नंतर तुने नालायकपणा केला ना, सगळ्यांना दाखवला ना. तर जेव्हा म्हणतो की नंदिनीचा अजूनही माझ्यावर प्रेम आहे आणि हे नंदिनी तू स्वतः सांगेल. त्यावेळेस आता नंदिनीला जीवा म्हणतो की रात्री आपल्यात जे काही झाले ते सगळ्यांना सांग. नंदिनी, तूच मला सांगितलं ना की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्यावर, आणि तुझ्यासोबत घरी यायला सुद्धा तयार आहे. त्यावेळेस नंदिनी आता जीवाची बाजू घेत नाही. नंदिनी स्पष्टपणे सांगते की मी असं काही बोलले नाही, आता खरं तर मला काही आठवत नाही. जीवा म्हणतो की नंदिनी तू काय बोलतेस, तुला काहीच आठवत नाहीये, मी तुझ्यावर साठी 21 दिवसाचा व्रत केलायस तेही तुला आठवत नाही. अगं एवढ्या दिवसांपासून मी माझ्या कुटुंबाशी लांब राहतोय तुझ्यासाठी, प्रत्यक्षाने तुझी एक झलक मिळवण्यासाठी कुत्र्यासारखं इकडे तिकडे मरतोय, हे पण ओपन जागेत राहत फक्त तुझ्यासाठी. एलर्जी असताना जीवाची काळजी न करता प्रॉन्स खाल्ले फक्त तुझ्यासाठी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, तुझा हवं न ते सगळं काही तुला मिळवण्यासाठी केलं, पण तू आज एक सिद्ध केलं, शहाण्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाही. आज हारलो मी, असं म्हणत आता जीवा रागातच त्याचे कपडे वगैरे पॅक करून तिथून आता निघून जातो.